कृषी क्षेत्रातील संशोधन, शेतकऱ्यांचे वास्तव आणि आधुनिक शेतीला दिशा देणाऱ्या विचारांचा संगम ठरलेल्या कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक ढगे लिखित कृषी तरंग या पुस्तकाचं भव्य प्रकाशन सोहळा अहिल्यानगर येथील जाधव लॉन्समध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला। पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, कृषी संशोधनावर आणि शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्याच्या गरजेवर झालेल्या सखोल चर्चेमुळे तो एका वैचारिक परिसंवादातच परिवर्तित झाला। समारंभाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष राजेंद्र उदागे होते। यावेळी माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी आमदार पांडुरंग अभंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलासराव खर्चे, विभागीय आयुक्त योगेश गोडसे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, काशीनाथ अण्णा नवले, ज्ञानदेव मामा पांडुळे, सुनील गोसावी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामराव पाटील भदगले यांच्यासह कृषी, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी दिगंबर गोंधळी यांनी सादर केलेल्या दमदार पोवाड्यानं उपस्थितांची दाद मिळवली। त्यानंतर आयोजक प्राध्यापक डॉक्टर समीर ढगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सर्वांचा सन्मान केला। यावेळी पुस्तकाचे लेखक डॉक्टर अशोक ढगे यांनी कृषी तरंग हे पुस्तक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील अनुभव, कृषी संशोधन आणि शेतीसमोरील आव्हानांचा वस्तुनिष्ठ अभ्यास यावर आधारित असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक शेतकरी संरक्षण कायदा अस्तित्वात येणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी ठामपणे मांडलं। माजी आमदार संभाजीराव फाटके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यासपूर्वक उहापोह करत कृषी धोरणात मूलभूत बदलांची गरज व्यक्त केली। कुलगुरू डॉक्टर विलासराव खर्चे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत राबवण्यात येणारे संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत कृषी शिक्षण अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त केला। माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी शेतकरी रात्रंदिवस कष्ट करूनही त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याची खंत व्यक्त करत शेतीमालाला न्याय्य दर मिळवण्यासाठी प्रभावी धोरणाची गरज अधोरेखित केली। महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनीही कृषी क्षेत्राशी निगडीत विविध विषयांवर मार्गदर्शन केलं। या ठिकाणी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन आहे, प्रकाशन आहे। या निमित्ताने असं आहे की कृषीचं जे साहित्य आहे त्याची फार मोठी गरज आहे। कृषीचं जे सर्व तंत्रज्ञान आहे ते मराठी भाषेमध्ये खरं म्हणजे रूपांतरित करण्यासाठी फार गरजेचं आहे। शेतकरी बांधवांना जे काही सुधारित तंत्रज्ञान शेतीचं आहे ते मराठीमध्ये त्याचे ट्रान्सलेशन करून जास्तीत जास्त तंत्रज्ञान जे पिकांचे सुधारित वाण असतील, आपलं हवामान बदल होतो आहे, हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये जे सुधारित तंत्रज्ञान असेल त्या तंत्रज्ञानाचं मराठीमध्ये रूपांतरण करून शेतकरी बांधवांसाठी जास्तीत जास्त संख्येने जर आपण केलं तर निश्चितपणे आपली शेती शाश्वत करण्यासाठी मोठा हातभार त्याच्यामध्ये होणार आहे। तर त्यासाठी मी अभिनंदन करतो डॉक्टर अशोकराव ढगेंचं की त्या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगलं कृषी साहित्याची निर्मिती केलेली आहे। धन्यवाद। तिला द्या, आनंद जाधवला द्या, कोणालाही द्या त्या हां सर, 10 जिल्ह्यातलं बरं का पूर्ण हा जो कार्यक्रम आहे 10 जिल्ह्यात या ठिकाणी गायकवाडकडे खर्चे साहेब, माजी आमदार पांडुरंग अभंग, किंवा डीआर सदस्य मंडळ या डीआर ऑफिसला श्री आलेले उल्हास गायकवाडकडे पुढच्या वर्षीच आहे कृषी तरंग या पुस्तकाचं प्रकाशन गायकवाडकडे आज पुढच्या होणार वर्षीच आहे। आहे। आपल्याला त्याच्यामुळे त्यांनी पुढच्या बरेच वर्षी मुद्दे पूर्णच मांडले, केलेलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्था, भावाची एवढं अवस्था, शेतकऱ्यांना वर्षभरात आपण लोकसंख्या कमी त्यांनी कंपोस्ट दिलं, एवढं सांगितलं, एवढे बायोफर्टिलायझर त्याचं आपण आज प्रकाशन करतो। त्याच्यामध्ये बायोमिक्स केलं, आणि त्या दृष्टीने शेतीमध्ये बरेच शेतकरी वर्ग कसा आहे अशा पद्धतीने त्यांनी मोबलीचे विचार ते मांडलेले आहे। दुसरा मुद्दा त्यांनी लोकसंख्येवर मांडलेला आहे। लोकसंख्या खूप अचानक वाढलेली आणि गावाची जमीन ती पण लोकसंख्या वाढल्यामुळे या ठिकाणी आजच्या अवस्था थोडी जरा बिकट दिसते असं वाटतं। आज अहिल्यानगर शहरामध्ये जाधव लॉन्स या ठिकाणी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ अशोकरावजी ढगे साहेब यांच्या कृषी तरंग या पुस्तकाचं अनावरण होत आहे। सध्या साहित्यामध्ये, विशेषतः कृषी साहित्यामध्ये मराठी माध्यमातून फारच कमी पुस्तके आहेत जी शेतकऱ्यांना उपयोगी पडतील। सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कृषी तरंग नावाचं एक पुस्तक ज्याचं मराठीमध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे। हे पुस्तक निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरेल
त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी निश्चितपणे मदत करेल। या पुस्तकाच्या शुभारंभ प्रसंगी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। या कार्यक्रमाला माजी जिल्हाधिकारी किसनराव लबांडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कॉम्रेड बाबा आरगडे, मंडळ कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके, मृदशास्त्रज्ञ डॉक्टर रामराव सोमवंशी, कृषी अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर।